नमः पार्वती पते हर हर महादेव। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्वेष सामय येते, जिथे सदा नम्रमाता सामर्थ्याणि गजाननाचा संकट जाई माघारा गण गण गणात पोते गण गण गणात पोते गण गण गणात पोते। सर्वांनी या नामाचा जप करायचा आहे। गण गण गणात गण गण गणात गण गण गणात पोते गण गण गणात गण गण गणात गण 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 गणात गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोले 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 गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले बोला गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात बोले 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 गण गण गणात बोले। सद्गुरु संत गजानन महाराज की जय, महाराज की जय। संत
सुखड़ोजी महाराज की जय, हनुमान की जय, देव की जय, पति हर हर महादेव। अखिल कोट ब्रह्मांड नायक अनादि अनंत सौंदर्य रससार सिंधु परम पुरुष परमात्मा परमाराध्य शिवशंभू भोले बाबा तुझ्या ही सुंदर अशी महाशिवरात्री पर्वावरती आयोजित शिव महापुराण कथा आणि या कथेकरिता मात्र अखंड अविरत सदोदित प्रयत्न करणारे समस्त गावकरी मंडळी आणि या सर्व गावकरी मंडळींना मात्र बुद्धिदाता संकल्प करविता संकल्प पूर्ण करता साक्षात देवाधिदेव महादेवांनी सुंदर अशी कथा स्वमुखातून वर्णन केली आहे ती आज मात्र आपल्या या घोणसा नगरीमध्ये मोठ्या आनंदात उत्साहात आपण श्रवण करत आहात। आणि त्याकरिता मात्र भोले बाबांना शंभूनाथांना नमन करून उपस्थित समस्त पंचक्रोशीतून आलेले जनता जनार्दन आणि काल मी सांगितलं की येताना सर्वांनी मात्र पिवळं वस्त्र धारण करून यायचंय आणि बहुतांश मात्र आज दिसू लागलाय। या सगळ्या जगदंबा स्वरूपिणी मातृशक्तीला देखील माझा प्रणाम। गुरुवर्य गुरुतुल्य ज्ञानवृत्त वयोवृत्त तपोवृत्त समस्त पितृवर्गाला प्रणाम करून उपस्थित समस्त नाट्यमंडळ बाल गोपाळ मंडळी जी सुंदर अशा शृंगाराच्या नादी लागलेले आहेत त्या सर्वांच्या चरणी प्रणाम करून समस्त साथीला असणारी ही कलाकार मंडळी आणि त्याच बरोबर आम्ही इथे मात्र वक्तव्य करतो आहे आणि इथलं तुमच्यापर्यंत पोहोचवणं एवढंच नाही तर संपूर्ण आपल्या घोणसा नगरीमध्ये इथला आवाज पोहोचवण्याचं कार्य घोणसा नगरीमध्येच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत मात्र हा आवाज पोहोचवण्याचं कार्य करणारे आपल्या सर्वांचे लाडके साऊंड सर्व्हिस वाले प्रवीण दादा खरंच फरकच पडला आणि ते मात्र विणेचा पहारेकरी देणारे त्यानंतर आमचे बाबा आले बघा हरिनामाची ताकद काय आहे आलेत वय बघा काय पण भजन लागलं की पाऊल मात्र थांबत नाही हो आता सुरुवात आहे असं तुम्हाला वाटेल आरती पर्यंत थांबत नाही भजन लागलं की का ऐसा रामाचा महिमा आणि तो महिमा मात्र त्यांनी जाणलेला आहे की कलियुगात मोठा दुसऱ्या काही नाही तर फक्त नाम संकीर्तनाने आहे कलियुग केवळ नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरेही पारा आणि म्हणून नाचावं कुठं नाचू कीर्तनाचे रंगी 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 नाचलं यदा कदाचित एवढी गर्दी होती आज गर्दी कमी झाली का थकले का नाचून काय की वेळ व्हायची आहे नाही बरोबर प्रॅक्टिस करूया नंतर नाचा म्हटलं तर म्हणून प्रॅक्टिस करताय की काय एवढा सुंदर असा हरिनामात आनंद घेतला कारण नाचलं पाहिजे पण इथं नाही तर वरातीत तर ज्याच्याने नाचणं होत नाही ते डीजेवर नाचायला राहतात तो पण इथं नाचणं नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण
बाहित करी अपने मंदिर में बाहित करी गीता भागवत बाजूंगी गीता भागवत बाजूंगी गीता भागवत बाजूंगी नचूंगी 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 नाचूंगी नचूंगी 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 नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी गुण गात मात्र नाचली तर कुठं नाही हो नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी तर नाही हरीचं गुण गात मात्र नाचते का कारण इथं नाचून मात्र उद्धार आहे आणि तिथं नाचून मात्र फक्त काय तर वाटेल थोड्या वेळापुरता आनंद पण उद्धार त्या नाचल्याने होणार नाही म्हणून नाचावं कुठं नटून या म्हटलं छान पिवळं वस्त्र परिधान करून तुम्ही आल्यात नटता दुसऱ्याच्या लग्नाला सौंदर्य सुंदर मेकअप करता पार्लर मध्ये जाऊ नाही आता कुठेही जायचं म्हटलं तर पहिले मेकअप असा मेकअप करतात महाराज असं मेकअप करतात बघा पती पत्नीचं झालं होतं भांडण आणि भांडण झालं आणि ती पत्नी म्हणायला लागली आता मी चालली कुठं जातो म्हणते मी सोडून तुमचं घर कारण सगळ्या महिला मंडळींचं भांडण झालं की पहिलं एक ठरलेलंच असते काय शिवा द्यायचं म्हटलं की मी होय म्हणून आणि दुसरी असती तर बस तसंच म्हटलं तिने आणि गेली ती पार्लर मध्ये गेली आणि नवऱ्याला म्हटलं ही गेली आता आपल्याला सोडून आणि मग काय पार्लर मधून सुंदर मेकअप करून आल्या जशा पार्लर मधून मेकअप करून आल्या तिचे घरवाले म्हणायला लागले तू तर म्हणत होती की मी आता चालली सोडून चालले असं म्हणत म्हणत तू म्हणाली होती की मी मात्र काय करीन तर फाशी घेईन तुला फाशीच घ्यायची होती तर मेकअप करायला पार्लर मध्ये कशाला गेली तर त्यावेळेला ती महिला उत्तर देते अहो मी फाशी तर घेणार घेतल्याशिवाय राहणार नाही मी फाशी पण मी फाशी घेतल्यानंतर माझा फोटो मात्र पेपरला बातमीला सगळीकडे पसरेल तेव्हा माझा चेहरा चांगला आला पाहिजे मरून राहिल्या त्याचं काही घेणं देणं पण चेहरा चांगला आला ते मेकअप करून काय फायदा मग गेल्यानंतर इथं केला भगवंताच्या नामात तर उद्धार आहे ना तुम्ही म्हणाल कसं तर महाराज सांगतात ना काय तो धन्य आहे कोणता तरुणा भाग्यवंत तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात 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 आणि म्हणून काल सुंदर असा शृंगार करून शिव पार्वती कसा सुंदर थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला आपण बघितलं काय सुंदर शृंगार काल एवढंच नाही तर सखी देखील किती सुंदर शृंगार करून आल्या फक्त कमी होती काय भूत बेताळांची 8, 10, 15 बनवा म्हटलं तुमच्या गावातले 4च आले तरी रविवार होता आज देखील आता सुंदर शिव पार्वती
कशा प्रकारे यांच्या उदरी गणपती बाप्पा अवतरले. कार्तिकीचा जन्म झाला. तो प्रसंग सुंदर झाकीसहित आपण श्रवण करणार आहोत. आणि त्याकरिता मात्र आपल्याला भोले बाबा पाहिजे. पण एवढ्या महिला मंडळींनी इथं दाखवून दिली अर्धीची गर्दी. एसटी महामंडळ मध्ये आणि इथे गर्दी तुमचीच जास्त दिसतात. आणि इथंच म्हणून नाही तर आता झाकी करायची आणि सुंदर शृंगार करायचं म्हटलं तरी महिला मंडळींचाच नंबर आहे. पुरुष मंडळी एक नाही, सगळे लाजू लागले. मी आतापर्यंत महिला लाजतात, आता इथं भाऊ लागली पुरुष लाजू लागले. असो सुंदर कन्या आली काल आणि सुदर्शन धारी श्री विष्णू भगवंताचा सुंदरचा अगदी तुमच्याच गावातली होती. पण तुम्हाला लक्षात आलं का ती कोण आहे? मीच तर सांगितलं हिला बनवल्यानंतर जेव्हा मेकअप उतरला तेव्हा लक्षात आला अरे ही होती. हा आनंद घ्यायला मिळते त्यांना सहकार्य करा. ज्या पुरुष मंडळींना स्त्रियांना आनंद घ्यायचा आहे, शृंगार करायचा आहे, महाराज बसलेले आहे. असो कारण इथं नटणं भगवंत म्हणायला. आणि फक्त नटूनच नाही तर बाबांचे जे विचार आहे, आचार आहे, तिथून कथा श्रवण करत आहात ते ज्ञान मात्र श्रवण केल्यानंतर मनन करा, चिंतन करा आणि निधिध्यासन त्याचं करा. निश्चित उद्धारून गेल्यावर राहणार नाही. आणि या भोले बाबांच्या कथेचं एवढं महात्म्य की हे शिव महापुराण कथा सर्वसामान्य ग्रंथ नाही. तुम्हाला महात्म्यात मी याचं संपूर्ण वर्णन सांगितले आणि कुणाही सांगते. साक्षात वाङ्मय स्वरूप शिव देवादिदेव महादेव आहे. आणि कशा प्रकारे जिवंत व्यक्तीने कथा श्रवण केली तर निश्चित मात्र मुक्ती आहे. पण मरणानंतर देखील ऐकली तर कशा प्रकारे उद्धार आहे ही सुंदर अशी आपण कथा देखील श्रवण केली. आणि म्हणून हे सर्वसामान्य ग्रंथ नाही. आणि याच्या श्रवणाला बसताना मात्र काय तर सर्वांनी सर्वांगाचे कान करून मात्र श्रवण करा. कारण हा नरदेह मिळाले, आपण इथे येऊन बसलो आहे, परम भाग्य आहे की इथे येऊन बसलो आहे. नाहीतर आपल्या गावामध्ये एवढी संख्या आहे का? पण आज इथे एवढेच का बसले आहेत? तुम्ही म्हणाल ताई काम किती आहे तो? पण आवड असली की सवड मात्र नक्की. काम बाजूला सोडून कालच्या महिला मंडळी म्हणू लागल्या त्यांच्या घरी जेवायला आमंत्रण, स्वयंपाक त्यांच्या घरी त्या आल्या कथेला. आम्ही विचार केला की बसू थोड्या वेळ आणि मग मात्र 4 वाजता आम्ही उठून जाऊ आणि स्वयंपाक करू. असा विचार करून आलो आणि आल्यानंतर इथे एवढं मात्र कथा श्रवणाला बसलो आणि बसल्यानंतर मात्र असं तल्लीन झालो. म्हणायला लागलं ताई उठावंच वाटत नव्हतं, उठावंच वाटत नव्हतं. आणि म्हणून आम्ही पूर्ण कथा आरती प्रसाद घेऊन मात्र घरी आलो. नंतर स्वयंपाक केला. 10:30 पावणे 11 वाजले. पण काय कथा श्रवण करून स्वयंपाक केला. माहिती होतं घरी एवढी सगळी मंडळी येणार आहेत, पण तरी उठू दिलं का देवाने? नाही का? कारण अंतःकरणात भाव श्रद्धा नावावरती आहे. काही उठावंच वाटत नव्हतं म्हणून आम्ही काही उठलो नाही. आणि म्हणून तुम्हाला कदाचित यायला आज आम्हाला उशीर झाला स्वयंपाकाला असं बोलू लागले. पण नाही, उशीर झाला काही नाही हो, पण तुम्ही श्रवणात एवढ्या तल्लीन झाला याला फार महत्व आहे. नाही तर ज्या आल्या नाही त्या काय करत असेल? आता चालू असेल ना, दुपारची वेळ आहे, टीव्ही वरती चालू असेल ना कुमकुम भाग्य, आणखी काय काय, हा सास भी कभी बहुती, आणि असं पवित्र निष्ठा आहे. तिकडे म्हणते लक्ष्मी भाग्य,
हे सगळं चालत असेल, पण एवढं सगळं सोडून तुम्ही शिव महापुराण कथा श्रवण करायला आल्या. तुम्ही सर्वसामान्य महिला मंडळी नाही. आणि पुरुष वर्ग देखील काल सांगितलं होतं, मी बसलेले सगळे पुरुष वर्ग अगदी काल सांगितल्याप्रमाणे आज आलेले आहेत. आणि सांगितल्याप्रमाणे आले, पण एक काम नाही केलं. शेजारच्या आणायला सांगितलं होतं खरं. असं कशा प्रकारे देवादिदेव महादेवांचा पार्वती मातेसोबत विवाह सोहळा संपन्न झाला. आणि हीच पार्वती माता पूर्वजन्मी मात्र दक्ष प्रजापती आणि प्रसूती पुत्री म्हणून जन्माला आल्या ती सती. आणि त्यानंतर संपूर्ण 52 शक्तिपीठाची निर्मिती आणि पार्वती हिमाचल राजा आणि मैना राणीकडे पार्वती स्वरूपात आली. आणि अगदी बाल्यावस्थेपासून देवादिदेव महाराज, देवादिदेव महादेवच माझे महाराज, माझे पतिदेव परमेश्वर ज्यांना मी आराध्य समजते, तेच मला पतिरूपात पुन्हा प्राप्त व्हावे याकरता मात्र साधना केली. आणि सतीला पार्वती झाली तरीही देवादिदेव महादेवच मिळाले. ही सुंदर कथा आपण श्रवण केली. आणि हेच दोघं आता मात्र मस्त कैलासामध्ये वास्तव्य करत आहे, निवास करते आहे. आणि निवास करताना मात्र काय तर एक दिवस सहज पार्वती माता विचारायला लागल्यात, अहो स्वामी, मी तर पूर्वजन्मी तुम्ही मला सहाय्य केलं, याही जन्मामध्ये तुम्ही माझेच पती आहात आणि मी अनेक अवतार धारण करेल, कधी काली, चंडिका, चामुंडा, मग त्यावेळेला काय कराल? माझी साथ स्वामी सोडू नका. देवादिदेव महाराजांनी सांगितलं निश्चित मी सोडणार नाही. का? कारण जरीही बहीण, मुलगा, आत्या, मावशी, मामी, काकू हे सगळे एका जन्माचे साथीदारी आहेत, पण पती पत्नी 7 जन्माचे म्हणून 7 जन्माचं बंधन बांधून येता कोणत्या का रूपात होईना, पुढल्या जन्मात पण तेच मिळणार. पण यदा कदाचित नाही मिळाले स्वामी तुम्ही मला, तर त्या वेळेला देवादिदेव महादेवांना स्मित हास्य केलं महादेवांनी. आणि मग काय पार्वती तिथून उठून आल्या आणि नारद महर्षींची भेट झाली. आणि नारद महर्षींना विचारलं की सांगा, माझा विवाहामध्ये मध्यस्थी कोण होते? बोला आता. कोणाच्या? माझ्या पार्वती मातेच्या विवाहामध्ये नारद महर्षी मध्यस्थी झाले होते, बरोबर आहे ना? मग आता नारद महर्षींनाच विचारते पार्वती माता, सांगा महर्षी, सांगा हेच महादेव, मला तुम्ही सांगितलं होतं बाल्यावस्थेत की मात्र प्रभूचीच आराधना करा मी केली आणि मला या जन्मात मिळाले, पुढल्या अवस्थेत काय? तर त्यावेळेला शिवजीचं स्मरण करा पुन्हा, निश्चित पुढल्याही जन्मात, कुठल्याही अवतारात तुम्हाला भोले बाबाच प्राप्त होईल असं सांगितलं. आणि त्यावेळेला मग काय तर शास्त्राचं चिंतन करायला बसल्या पार्वती माता आणि भोलेनाथ. आणि चिंतन करत आहे, सुंदरसा ही कथा देवादिदेव महादेव पार्वतीला सांगत आहे. आणि देवादिदेव महादेव पार्वतीला ही कथा सांगत आहेत. श्रीमद भागवत महापुराणातही वर्णन आहे या कथेचं आणि श्री शिव महापुराणामध्ये देखील वर्णन आहे की देवादिदेव महादेवांनी ही कथा आपल्या पत्नीला पार्वतीला सांगितली. आणि हीच म्हणत नाही तर संपूर्ण शास्त्राचं मात्र चिंतन करू लागले दोघं. आणि ते चिंतनात एवढे तल्लीन झाले की बाकीचं सगळं विसरले. अवघ त्याप्रमाणे तुम्ही इथं आल्यानंतर टीव्हीच्या सिरियल विसरता, घरचे काम धंदे जे काही येते विसरता. तसंच झालं देवादिदेव महादेवांची हे सत्र श्रवण करता करता मात्र पार्वती माता चिंतन करू लागले. तिथं गुज झालेलं आहे दोघांचं आणि विसरले, सर्वस्व विसरले आणि ते चिंतनामध्ये तल्लीन आहे. आणि इकडे मात्र तारकासूर वाढत आहे. तारकासूर काय करतोय तर संपूर्ण
प्रजेला त्रास देतो आहे, देवतांना त्रास देतो आहे आणि सर्व अस्वस्थ झालेले आहे. कारण त्या तारकासुराला माहिती होतं की मला मात्र वरदान आहे. त्याला वरदान प्राप्त होतं की त्या तारकासुराचा वध मात्र दुसऱ्या कोणाच्या हाताने होणार नाही, तो फक्त आणि फक्त शिवपुत्राच्याच हाताने होईल. आणि म्हणून त्याला वाटतं की पार्वती मातेला तर शाप आहे, कारण ती साधारण नाही आहे. ती साधारण मातेप्रमाणे पुत्राला जन्म तर काही देऊ शकणार नाही. आणि म्हणून मात्र हा तारकासुराला वाटलं आता शिवपुत्रच जन्माला येणार नाही तर मला कोणी मारूच शकत नाही. आणि म्हणून मात्र ती अमर असण्यासारखा इकडे तिकडे फिरू लागला आणि सर्वांना त्रास देत आहे. यज्ञ चालू आहे ते यज्ञ भंग करतो आहे, नामचिंतन चालू आहे ते भंग करतो आहे. सगळीकडे सुळसुळाट सुटलेला आहे, सगळे त्रासलेले आहे. काय करावं काय करावं काय करावं, सर्वत्र हाहाकार मचलेला आहे. अधर्म वाढतो आहे, या धर्माची पुनर्स्थापना चालू करायची आहे. आणि त्याकरिता काय करावं तर एकच वरदान त्याला आहे, शिवपुत्राशिवाय तो मारला जाणार नाही. आणि म्हणून शिवपुत्राची उत्पत्ती आता कशी होणार, हे दोघं तर तल्लीन आहे शास्त्रीय चिंतनामध्ये. आणि यांना कोण सांगणार. त्यावेळेला आलेत आणि सांगितलं हा प्रसंग की तारकासुरांनी त्रास दिलेला आहे आणि फक्त शिवपुत्रच मात्र याचा विनाश करू शकतो. पर्याय त्यावेळेला मात्र देवादिदेवांना स्मरण होतं या गंगेला दिलेलं वचन. या गंगा माता ज्या भोलेनाथांच्या जटांमधनं प्रवाहित झालेल्या आहे, भागीरथाच्या तपश्चर्येमुळे या पृथ्वी तलावरती आल्या. पण ते येण्याकरिता काय तर त्यावेळेला मात्र गंगेने देवादिदेव महादेवांना वचन मागितलं होते, स्वामी मी येईल तो, पण प्रवाहित तर होईल तुमच्या जगतचं, पण मला वरदान द्या. काय तर तुम्ही मात्र मला मानसिक पत्नी स्वरूपात स्वीकार कराल तरच मी येईल. बोले बाबा म्हणाले हरकत नाही तथास्तु, कारण जगाच्या कल्याणाकरता अवतरत आले. आणि म्हणून होकार दिला. एवढंच नाही तर ती म्हणाली एवढ्याने होणार नाही, तर तुमचा होणारा पहिला पुत्र मात्र माझ्या उदरी यावा. तथास्तु. आणि मग ते दिलेलं वचन मात्र देवादिदेव महादेवांना स्मरण झालं. आणि त्यावेळेला विष्णू भगवंतांनी मात्र पुनश्च लीला केली. आणि ती लीला अशी की अगदी ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, देव आणि दैत्य, कारण दैत्यांचा तिथेही प्रकोप वाढला आणि हीच समुद्र मंथन कथा दोन्ही ठिकाणी आलेली आहे. आणि याकरिता काय करा तर समुद्र मंथन करा असं सांगितलेलं होतं. दैत्य वाढलेले आहे, मातलेले आहे, अधर्म वाढते आहे. मग पर्याय पहिले अमरत्व प्राप्त करायचे आणि त्याकरिता काय करा समुद्र मंथन करा. समुद्र मंथन करायचं कशाचं, क्षीरसागराचे मंथन करायला सुरुवात केलं. मेरू पर्वत आहे, त्या मेरू पर्वताची रवी केली, वासुकी नागाची दोरी केली आणि एकीकडे म्हणजे त्या नागाच्या शेपटीकडे देव आणि तोंडाकडे दैत्य. आणि मग काय तर समुद्र मंथन सुरू झालं. आणि या समुद्र मंथनामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे 14 रत्न निघाले. पण हे 14 रत्न निघत पर्यंत सर्वप्रथम जसं मंथन सुरू झालं, या मंथन प्रसंगी विष्णू भगवंतांनी मत्स्य अवतार धारण केलेला होता आणि मेरू पर्वताला आधार दिलेला होता. सुंदर असं समुद्र मंथन चाललेलं आहे. पण त्या समुद्र मंथनामधून सर्वप्रथम निघालं ते काय आपल्या सर्वांना माहिती आहे. समुद्र मंथनात सर्वात प्रथम काय निघालं, हलाहल नामक विष. आणि हे हलाहल नामक विष आता कोण प्राशन करणार. चांगलं असलं तर कोणी म्हणतात नाही येऊ द्या, पण विष आल्यानंतर कोण म्हणाल येऊ द्या. अमृत असतं तर सगळे मागे लागले असते, नाही जे पुढे घडलं. पण सर्वप्रथम निघाले ते विष आणि ते विष घ्यायला कोणी तयार नाही. मग आता कोणाला द्यायचं.
कोणी चौकार दिला नाही आणि सगळे आले आणि शंभू भोले बाबांना शंभूनाथांना म्हणता येतं समुद्र मंथनात निघालेलं प्रथम हे विष देवा कोणी घ्यायला तयार नाही, कोणी प्राशन करायला तयार नाही आणि खाली टाकलं तर संपूर्ण सृष्टीचा विनाश झाल्या वाचून राहणार नाही, कारण ते सर्वसामान्य नव्हतं. आता काय पर्याय? भोले बाबा म्हणाले मी आहे ना, आणि मग ते विष हलाहल नामक विष भोले बाबांनी घेतलं आणि त्या विषाचा मात्र स्वतःच प्यायला लागले, स्वतःच प्राशन केलं. स्वतः पिऊन ते काय खाली उतरलं का? खाली उतरलं नाही, जसं पिलं कंठामध्ये धारण केलं आणि कंठामध्ये धारण केलं म्हणून कंठ पडला निळा आणि म्हणून नाव पडलं नीलकंठ. बोलिए नीलकंठ भगवान की जय. आणि एक त्यातही नीलकंठेश्वर महादेव म्हणून विख्यात आहे का? आणि हे सगळं तुम्ही म्हणता बरं, या सर्व तुम्हाला कथाही ज्ञात असेल, नाहीतर फक्त काय आरतीमध्ये म्हणता देवी दैत्य सागर मंथन पै केले समाधी योगित हरार सकल तीता शुभने पाषाण केले नीलकंठ नामाची नगरी जय देव जय देव जय शिव शंकर स्वामी शंकर आरत्यो भावत्यो काय झालं? देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अजित हलवले. हे हळहळ विष याच्या आरतीमध्ये ते द्वासुरपणे प्राशन केले, पिलं आणि परिणाम नीलकंठ नाम